हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 1 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर शेवटी कृष्णाने गावकऱ्यांना मनवलंय. जे गावकरी लाठ्या काठ्या घेऊन रांगणे पाटलांच्या घरावर धावून आले होते. बाळजाबाई आणि आढळरावांचं लग्न होऊ देणार नाही असं म्हणत होते. त्या सगळ्या गावकऱ्यांना कृष्णाने मनवलंय. बाळजाबाईने सुद्धा सगळ्या गावकऱ्यांना विश्वास दिला. त्यांना शब्द दिला की मी कधीही तुमचं वाईट करणार नाही, उलट तुमचं भलंच करेल, कृष्णाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांचा विश्वास पटला आणि मग गावकऱ्यांनी कृष्ण आणि दुष्यंतला सांगितलं की या दोघांच्या लग्नाचा बार उडवून द्या, आम्हाला सुद्धा बोलवा, आम्ही सुद्धा नाचायला येऊ. त्यामुळे सगळे खूप खुश झाले. पण पूजा आणि समरला मात्र जबर धक्का बसलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मध्यरात्र झालेली असते आणि बाळजाबाई बेडरूममध्ये येते. आढळराव झोपलेले असतात. बाळजाबाईने निर्णय घेतलेला असतो की आज ती हे घर सोडून जाणार आणि बाळजाबाई कपाटातून एक भलं मोठं कापड बाहेर काढते आणि त्यात तिच्या काही साड्या ठेवते. कृष्णा, दुष्यंत, आढळराव आणि तिची एक फोटो फ्रेम असते. ती फोटो फ्रेम काढते आणि या फोटो फ्रेमकडे पाहून बाळजाबाई खूप इमोशनल होते. बाळजाबाईला आज आपण घर सोडून जाणार आहोत, आपल्या प्रेमाच्या माणसांपासून कायमचे दूर जाणार आहोत, याचं खूप वाईट वाटतं. बाळजाबाई आढळरावांकडे पाहते, या फोटो फ्रेमकडे पाहते. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. पण जर या सगळ्यांना सुखात ठेवायचं असेल तर मी या घरात न राहिलेलंच बरं, असा विचार करून बाळजाबाई हे सगळं गाठोडं बांधते. गाठोडं हातात घेते, आढळरावांजवळ जाते. आढळराव झोपलेले असतात. आढळरावांकडे पाहून बाळजाबाई म्हणते, आढळराव, माझं उरलं सुरलं आयुष्य मला तुमच्याबरोबर घालवायचं होतं. मी तुमच्याबरोबर सुखाने नांदणार होते. तुम्हाला नवरा म्हणून जो आदर, जे प्रेम, जे सुख नाही देता आलं ते मला तुम्हाला द्यायचं होतं. पण कदाचित नियतीच्या मनात हे नव्हतं. नियतीला मला माझ्या पापांची शिक्षा द्यायची होती. म्हणून आता मी हे घर सोडून चालली आहे. मला तुमच्याबरोबर नाही राहता येणार, तुमच्याबरोबर नाही संसार करता येणार. कारण जर तुम्हाला सगळ्यांना सुखी राहायचं असेल तर मी हे घर सोडून गेलेलंच बरं. कारण माझ्या पापांची छाया तुमच्या आयुष्यावर पडली तर तुम्ही दुःखी व्हाल आणि तुम्ही दुःखी व्हावं असं मला कधीच वाटत नाही. असं म्हणून बाळजाबाई रडू लागते. आढळरावांच्या पायावर डोकं ठेवते, त्यांना नमस्कार करते आणि रूमच्या बाहेर पडते. बाळजाबाईला खूप वाईट वाटत असतं की ती आता घर सोडून चालली आहे. ती संपूर्ण घराकडे डोळे भरून पाहते आणि हळूहळू घराच्या दरवाजाच्या दिशेने जात असते. या घरावर तिने 26-27 वर्ष राज्य केलंय आणि त्याच घरातून ती आज कायमची जात असते, घर सोडून जात असते. बाळजाबाईला खूप वाईट वाटत असतं आणि बाळजाबाई घराच्या बाहेर जाणार तेवढ्यात कृष्णा तिच्या समोर येऊन उभी राहते. कृष्णाला पाहताच बाळजाबाईला जबर धक्का बसतो आणि तिच्या हातातलं गाठोडं खाली पडतं. कृष्णाला संशय येतो की बाळजाबाई नक्कीच घर सोडून चालली आहे. कृष्णा बाळजाबाईकडे रागारागाने पाहते. बाळजाबाई खूप घाबरलेली असते. दोघी काही क्षण एकमेकींकडे याच नजरेने पाहतात आणि मग कृष्णा हे गाठोडं उचलते. बाळजाबाईला कळतच नाही की कृष्णाला कसं थांबवावं. कृष्णा हे गाठोडं उघडून पाहते तर यामध्ये या फोटो फ्रेम्स असतात, बाळजाबाईचं सगळं सामान असतं. त्यामुळे कृष्णा खूप चिडते आणि बाळजाबाईला जाब विचारते, हे काय करत होत्या तुम्ही? घर सोडून चालल्या होता ना? बाळजाबाई मान खाली घालते. कृष्णाच्या नजरेला नजर द्यायची तिची हिंमत नसते. कृष्णा खूप दुःखी होते आणि म्हणते, बाळजाबाई, तुम्हाला काहीच वाटलं नाही का हा निर्णय घेताना? तुम्हाला काय वाटलं तुम्ही हे घर सोडून गेलात तर आम्ही सगळे खूप खुश राहू, आनंदात राहू? तुम्हाला कळत का नाही आहे? तुम्ही येथे असण्यातच आमचा आनंद आहे. तुम्ही येथे असल्यावरच आम्ही सुखी राहू. मग तुम्ही हा निर्णय घेतला तरी कसा? बाळजाबाई ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, नाही ग कृष्णे, येथे मी असल्यावर तुम्ही सुखी नाही राहणार. उलट तुमच्या आयुष्यात दुःख येईल, त्रास येईल. माझ्यामुळे, माझ्या पापांमुळे तुम्ही नेहमी दुःखी राहाल. पाहिलंच ना गावकरी काय म्हणाले? गावकरी तुझं सरपंचपद काढून घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही आणि माझ्यामुळे मला तुला हा त्रास नाही द्यायचा आहे. कृष्णा म्हणते, बाळजाबाई, तुम्हाला कोण म्हणालं की गावकरी असे करणार आहे? गावकरी आज तुमच्यावर चिडलेत. आपण त्यांना समजावून सांगू, त्यांचं मत बदलू, होईल ना काहीतरी. पण तुम्ही मला सोडून चालला आहात. तुम्ही मला लेक मानलंय ना?
मग या लेकीच्या डोळ्यात पाणी आणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही लेक म्हणून मला प्रेम देणार होता की मला दुःख देणार होता? तुम्हीच सांगा, तुम्हीच ठरवा. बाळजाबाई खूप इमोशनल होते. कृष्णा बाळजाबाईला समजावून सांगते, जसं प्रत्येक आईला वाटते ना की आपली लेक नेहमी सुखात राहावी, तसंच प्रत्येक लेकीला असं वाटतं की आपली आई नेहमी सुखात राहावी. म्हणूनच मी तुमचं आणि आबांचं लग्न लावून देण्याचा विचार करत होते, पण तुम्ही आम्हाला सोडून जाण्याचा विचार करताय. बाळजाबाई, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. आम्हाला पोरकं करू नका. तुम्ही हे घर सोडून गेल्यावर आमचं काय होईल याचा विचार नाही केला का तुम्ही? बाळजाबाई रडत रडत म्हणते, कृष्णा, तुला सोडून जायचं माझं सुद्धा मन नाहीये, पण माझ्यामुळे तुझ्यावर कोणतं संकट येऊ नये, या घरावर कोणतं संकट येऊ नये म्हणून मी हे घर सोडून चालले. कृष्णा खूप चिडते आणि म्हणते, तुम्हाला हे घर सोडून जायचं आहे ना, तुम्हाला हे घर सोडून जायचं आहे ना, ठीक आहे, तुम्ही हे घर सोडून जा. पण एक लक्षात ठेवा, मी सुद्धा कृष्णा आहे आणि एकदा जी गोष्ट ठरवली, एकदा जे वचन दिलं ते मी पूर्ण करतेच. मी तुम्हाला वचन दिलं आहे ना की मी तुमचं आणि आबांचं लग्न लावून देईल, तर मी ते वचन पूर्ण करणारच. मला फक्त एक दिवस द्या, आजचा दिवस, आजची रात्र आणि उद्याचा दिवस तुम्ही येथे थांबा. मी उद्या ग्रामसभा बोलवली आहे. मी सगळ्या गावकऱ्यांना समजावून सांगेल, त्यांचं मत बदलेल, तुमचं आणि आबांचं लग्न लावून देईल. आणि जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना, तर तुम्ही हे घर सोडून जाऊ शकता. शेवटी निर्णय तुमचा आहे. असं म्हणून कृष्णा रागारागाने तेथून निघून जाते. बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. कृष्णाने आपल्याला वचन तर दिलंय आणि मी हे घर सोडून गेल्याने सगळे खूप दुःखी होतील. आता करायचं तरी काय, हा प्रश्न बाळजाबाईला पडतो आणि बाळजाबाई याबद्दलच विचार करत असते. दुसरीकडे दुष्यंत हा बेडरूममध्ये काहीतरी काम करत असतो. कृष्णा रूममध्ये येते आणि त्याच्या शेजारी बसते आणि कृष्णाला मागील काही दिवसांपासून काय काय घडलंय हे सगळं आठवतं. कृष्णाला आठवतं की त्या NGOच्या बायका घरी आल्या होत्या. त्यातील एक बाई काय म्हणाली होती की अशी नवऱ्याने सोडलेली बाई आमच्या कार्यक्रमात नकोय. मग दुसरी बाई म्हणाली होती की ही नाचगाणी करणारी बाई कोणत्याही नात्याशिवाय तिच्या नवऱ्याबरोबर राहते. तिचा घटस्फोट झालाय. समाज अशा नात्याला काय नाव देईल, अशा बाईला काय म्हणेल? हे सगळं आठवून कृष्णा खूप दुःखी होते. दुष्यंतचं लक्ष तिच्यावर जातं. कृष्णा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते की बाळजाबाईचा खूप अपमान होतोय आणि बाळजाबाईला सुखी करायचं असेल तर बाळजाबाई आणि आबांचं लग्न व्हायलाच पाहिजे. दुष्यंत विचारतो, काय झालं कृष्णा, कसला विचार करतीये? कृष्णा म्हणते, आपण काय करायला निघालो होतो आणि हे काय घडलं? आता मी बाहेर गेले होते ना, तर बाळजाबाई त्यांच्या सामानाचं गाठोडं बांधून हे घर सोडून निघाल्या होत्या. दुष्यंतला जबर धक्काच बसतो. दुष्यंत विचारतो, हे काय सांगतेस तू कृष्णा? कृष्णा म्हणते, हो, मी त्यांना समजावलं तेव्हा त्या थांबल्या आहेत. दुष्यंत म्हणतो, खरंच आपण काय विचार केला होता? आबा आणि आईच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद येईल यासाठी आपण हे सगळं करत होतो आणि आई तर खूपच दुःखी झाली आहे. तू थांब, मी आईला समजावून येतो. कृष्णा म्हणते, नाही दुष्यंत सरकार, त्याची काही गरज नाहीये. मी त्यांना समजावून सांगितलंय. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? बाळजाबाई हे घर सोडून जाणार नाही. तुम्ही त्यांना थोडा वेळ द्या, त्यांचा विचार त्यांना करू द्या आणि उद्या मी गावकऱ्यांना मनवण्यासाठी ग्रामसभा बोलवली आहे. मी गावकऱ्यांना समजून सांगते, आपली बाजू त्यांच्यासमोर मांडते, त्यांना नक्की पटेल, ते या लग्नासाठी तयार होतील. दुष्यंत म्हणतो, मला सुद्धा गावकऱ्यांचं हे पटत नाहीये. आपल्या घरातील पर्सनल मॅटर आहे हा आणि गावकरी काय याच्यामध्ये लक्ष घालताय तेच कळत नाही आणि त्यात लाठ्या काठ्या घेऊन आले, धिंगाणा घालत होते. आपण तरी काय करणार? आबांनी तोच विचार केला आणि लग्नास नकार दिला. पण आता त्यांनी तुझं ऐकलं पाहिजे. कृष्णा दुष्यंतला ठणकावून सांगते, तुम्ही काळजी करू नका. गावकऱ्यांवर माझा हक्क आहे आणि मी त्यांना नक्की समजावून सांगेल, ते माझं ऐकतील. उद्या आबा आणि बाळजाबाईच्या लग्नाला गावकरी होकार देणारच, माझा पूर्ण विश्वास आहे. हे ऐकून दुष्यंतसुद्धा खूप खुश होतो आणि कृष्णा हाच विचार करत असते की उद्या गावकऱ्यांना कसं मनवायचं आणि बाळजाबाई आढळरावांचं लग्न कसं ठरवायचं ते. दुसरा दिवस उजाडतो आणि रांगणे पाटलांच्या अंगणात ग्रामसभा भरलेली असते. कृष्णा ही सगळ्यांसमोर उभी असते. कृष्णाबरोबरच आढळराव, त्यानंतर समर, पूजा, दलपत, जयकांत, मैनावती सगळे तेथे असतात. गावकरी सुद्धा जमलेले असतात आणि कृष्णा ग्रामसभा सुरू करणार इतक्यात दुष्यंत तेथे येतो आणि सांगतो, कृष्णा, आई घरात नाहीये. मी तुला काल रात्रीच सांगत होतो, आईशी मी बोलतो, तिला समजावतो, पण तू मला जाऊ दिलं नाही. आता आई घर सोडून गेलीये, आईला कोठे शोधायचं तूच मला सांग. हे ऐकून सगळ्यांना टेन्शन येतं.
तर कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार तुम्ही काळजी करू नका, बाळाजाबाई घर सोडून नाही गेले आहेत, त्या गावातच आहेत, येतील थोड्या वेळात. मैनावती जयकांतला म्हणते, जयकांत बाळाजाबाई सकाळपासून घरात दिसली नाहीये, मला तर वाटतं ती घर सोडून गेलीये. पण जयकांतला हे पटत नाही. तर दलपत म्हणतो, असं झालं असेल ना तर सुंठे वाचून खोकला गेला, बरं झालं गेली एकदाची घर आणि गाव सोडून. जयकांत म्हणतो, नाही व पप्पा, हे मॅटर दिसतं ना तितकं सोपं नाहीये, थांबा तुम्ही थोडं. आणि कृष्णा सरपंचाच्या खुर्चीवर बसते आणि सगळ्या गावकऱ्यांना म्हणते, गावकऱ्यांनो, आज ही ग्रामसभा बोलवण्याचं कारण थोडंसं वेगळं आहे. रोज आपण येथे ग्रामसभा भरवतो, तेथे तुम्ही तुमचे प्रश्न मांडतात आणि मी त्या प्रश्नांचं समाधान, त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला देते. पण आज येथे मी माझा एक प्रश्न, माझी एक समस्या मांडणार आहे आणि तुमच्याकडून त्याचं उत्तर मागणार आहे. सगळे गावकरी एकमेकांमध्ये चर्चा करू लागतात. पूजा ही समरला म्हणते, समर डार्लिंग, खरंच ती बाळजाबाई घर सोडून गेली असेल का? समर सांगतो, वय पूजे, घर सोडून गेली असेल तर भारीच होईल, आपल्याला एक टेन्शन कमी होईल. मग या कृष्ण आणि दुष्यंतची आपण बरोबर वाट लावू. हे ऐकून पूजा खूप खुश होते, स्माईल करते आणि कृष्णा ही गावकऱ्यांना सांगते, गावकऱ्यांनो, काल तुम्ही सगळे काठ्या लाठ्या घेऊन आमच्या घरी आलात. आबा आणि बाळजाबाईंचं लग्न करू नका असा विरोध तुम्ही केला आणि आमचं काही ऐकून घेतलं नाही. मी त्याबद्दल काही बोलणार नाही, कारण ते तुमचं मत होतं, ते तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य होतं आणि मी काही बोलले तर तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर मी गदा आणतीये असं तुम्ही म्हणाल. पण जसं व्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला आहे, तुम्ही तुमचं मत बनवू शकता, तुमचे विचार मांडू शकता, तसंच एक व्यक्ती स्वातंत्र्य मला सुद्धा आहे. मी सरपंच आहे, तुमची नेता आहे, याचा अर्थ मला माझं मत असू शकत नाही असं नाही. त्यामुळे आज मी माझं मत तुमच्यासमोर मांडणार आहे आणि तुम्ही त्याबद्दल मला सांगायचं आहे. सगळे गावकरी विचार करतात की कृष्णाला नेमकं काय बोलायचं आहे, कृष्णा कशाबद्दल बोलणार आहे. आणि कृष्णा ही गावकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करते. काल तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं की आढळराव आणि बाळजाबाईचं लग्न होईल तर या गावावर मोठं संकट येईल, गावची सत्ता पुन्हा एकदा बाळजाबाईच्या हातात जाईल आणि बाळजाबाई तुम्हाला त्रास देईल, या गावाचे वाईट दिवस परत येतील, म्हणूनच तुम्ही या लग्नाला विरोध केला ना. सगळे गावकरी हो म्हणतात. पूजा, दलपत भलतेच खुश असतात की गावकरी काय ऐकणार नाही. तेवढ्या ते गावकरी म्हणतो, वय कृष्णे, आम्हाला असंच वाटलं, थोरले सरकार आणि बाळजाबाईचं लग्न झालं तर या घरावर, या गावावर मोठं संकट येईल, कारण बाळजाबाई चांगुलपणाचं नाटक करतेय आणि उद्या तिच्या हातात सगळी सत्ता आल्यावर ती बदलणार, आम्हाला त्रास देणार. हे ऐकून आढळरावांना खूप वाईट वाटतं. कृष्णा गावकऱ्यांना समजावून सांगते, तुम्हाला असं का वाटतंय की बाळजाबाई चांगुलपणाचं नाटक करतेय, त्या खरोखर नाही बदलल्या आहेत. दुसरा गावकरी म्हणतो, कृष्णे, पण आम्ही कसं मानायचं की खरोखरच बाळजाबाई बदलल्या आहेत? जर त्या चांगुलपणाचं नाटक करत असतील तर किती मोठा धोका आहे. पूजा खुश होते की गावकरी काय ऐकत नाहीये आणि कृष्णा ही गावकऱ्यांना समजावून सांगते, जशी तुमच्या मनात शंका आहे ना, तशी सुरुवातीला माझ्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या मनात सुद्धा शंका होती. कारण बाळजाबाईने तुम्हाला जितका त्रास दिलाय तितकाच किंवा त्याहून जास्त त्रास मला दिलाय. त्यामुळे मी सुद्धा लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता की त्या खरंच बदलल्या आहेत आणि त्या नाटक करत नसतील, अशी शंका मला सुद्धा वाटली होती. परंतु मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की माझा आता त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसलाय, माझ्या कुटुंबाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसलाय की त्या बदलल्या आहेत आणि नाटक करत नाहीये. एक गावकरी विचारतो, पण कृष्णे, कशावरून की त्यांच्या हातात सत्ता आल्यावर त्या पुन्हा आधीसारख्या वागणार नाही. कृष्णा ही गावकऱ्यांना समजावून सांगते, आपण प्रत्येक माणसाला एक संधी तर द्यायला हवी आणि आपण त्यांना जुन्या चष्मातून किती दिवस पाहत राहणार की या नाही बदलल्यात? तुम्हाला काय वाटतं, इतक्या महिन्यापासून त्या चांगुलपणाचं नाटक करताय, इतक्या महिन्यात त्यांना काही संधी मिळाली नाही का? आज सुद्धा त्या माझ्या सासूबाई म्हणूनच या घरात राहत आहे, हे घर त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या मनात आलं असतं तर त्यांनी मला घरातून हाकलून दिलं असतं, माझं सरपंच पद जबरदस्तीने काढून घेतलं असतं, पण त्यांनी तसं काही केलं नाही. याचाच अर्थ त्या खरोखर बदलल्या आहेत. तेवढ्यात एक माणूस म्हणतो, पण कृष्णे, आम्हाला अजूनही भीती वाटतीये की आमचे तेच वाईट दिवस परत येतील. बाळजाबाईने रंग बदलला तर काय करायचं? कृष्णाला कळतच नाही आता यांना कसं समजून सांगावं. ते पुन्हा पुन्हा तेच बोलताय आणि त्याच वेळेस बाळजाबाई तेथे येते आणि म्हणते, नाही बदलणार, मी माझा रंग नाही बदलणार.
सगळे गावकरी आणि बाकीचे सगळेजण बाळजाबाईकडे पाहतात. बाळजाबाई घर गाव सोडून नाही गेलीये, परत आलीये. हे पाहून पूजा आणि समरच्या तोंडावर 12 वाजतात. बाळजाबाई पुढे येऊन कृष्णाजवळ उभी राहते आणि म्हणते, गावकऱ्यांनो, मी तुम्हाला आज वचन देते की मी चांगुलपणाचं नाटक करत नाहीये आणि माझं आणि थोरल्या सरकारांचं लग्न झाल्यावर सुद्धा मी बदलणार नाही. मी तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही. उलट या गावाच्या भल्यासाठी मी नेहमी कृष्णाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. कृष्णा तर तुमच्या मदतीसाठी धावून येतेच, मी सुद्धा तुमच्या मदतीसाठी धावून येईल आणि यानंतर तुम्ही एक बदललेली बाळजा पाहाल. जसं मी माझ्या माणसांचं, माझ्या कुटुंबाचं मन जिंकलंय, तुमचं सुद्धा मन मी नक्की जिंकून दाखवेल. हे माझं तुम्हाला सगळ्यांना वचन आहे. हे ऐकून सगळे गावकरी चर्चा करू लागतात आणि पूजा मात्र खुश असते की गावकऱ्यांना तिचा विश्वास पटणार नाही. तेवढ्यात एक गावकरी विचारतो, कृष्णे, ते सगळं पटतंय आम्हाला, पण या वयात लग्न करणं म्हणजे किती हसू होईल ना. लोक चेष्टा मस्करी करतील, आपल्या गावाची चेष्टा करतील की या वयात तुमच्या गावातील लोकांनी लग्न केलंय. कसं वाटतं ते? पूजा, मैनावती, जयकांत सगळे फिदी फिदी हसू लागतात. कृष्णा विचारते, असं कोठे लिहिलंय की या वयात लग्न करायचं नसतं? एक गावकरी म्हणतो, असं नाही लिहिलंय, पण समाजात चेष्टा होते. कृष्णा या गावकऱ्यांना समजावून सांगते, तुम्हीच मला सांगा, समाज म्हणजे कोण? मी, आपण सगळे, तुम्ही, हो की नाही? मग आपण नाही हसायचं, आपण आपले विचार बदलायचे आणि काळानुसार काही गोष्टी बदलतात. जुन्या काळात ज्या प्रथा होत्या आज त्या नामशेष झाल्या आहेत. तसंच या गोष्टींचा सुद्धा विसर पडायला हवा की लग्नाचं एक ठराविक वय असतं, या वयात लग्न करावं, या वयात करू नये, हे जुने विचार झाले. आता फक्त 2 प्रेम करणारे व्यक्ती जर एकत्र येत असतील आणि त्यांची इच्छा असेल की आपण एकत्र आयुष्य घालवावं, तर आपण त्यांना थांबवणारे कोण आणि आपण त्यांना नाही थांबवायला पाहिजे. सगळ्या गावकऱ्यांना हे पटतं आणि पूजा समरला म्हणते, समर, हे सगळं काय सुरू आहे? कृष्णा गावकऱ्यांचं मत बदलतीये. समरला काय बोलावं ते कळतच नाही आणि कृष्णा ही सगळ्या गावकऱ्यांना वचन देते, आज मी तुम्हाला शब्द देते, जर काही चुकीचं घडलं तर मी स्वतः तुमच्या बाजूने येऊन उभी राहील, बाळजाबाईच्या विरोधात उभी राहील. याआधी सुद्धा मी तुमच्याच बाजूने होते, यानंतर सुद्धा तुमच्याच बाजूने राहील. पण आता एक संधी आपण सगळ्यांनी बाळजाबाईला द्यायला हवी, एवढीच माझी इच्छा आहे. सांगा मग, तुमचा आता काय निर्णय आहे? बाळजाबाई आणि आबांचं लग्न लावून द्यायचं का? त्यांच्या लग्नासाठी तुमचा होकार आहे का? तुम्ही या लग्नासाठी तयार आहात का? सगळे गावकरी म्हणतात, हो हो, आम्ही तयार आहोत. उडून द्या बाळ, लावून द्या लग्न या दोघांचं. हे ऐकून आढळराव, बाळजाबाई, कृष्णा, दुष्यंत खूप खुश होतात. तर मैनावती, समर, पूजाच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. ते चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणतात. परंतु आता बाळजाबाईने आढळरावांच्या लग्नाला गावकऱ्यांनी होकार दिला. आपला प्लॅन फ्लॉप झालाय. त्यामुळे या सगळ्यांना खूप टेन्शन येतं. सगळे खूप चिडतात. कृष्णा या गावकऱ्यांना समजावून सांगते, खूप खूप धन्यवाद, तुम्ही माझ्या विनंतीला मान दिला आणि मी आज तुम्हाला वचन देते, मी किंवा बाळजाबाई तुम्हाला कधीच निराश करणार नाही. या लग्नामुळे तुमच्यावर एखादं संकट येईल, ही जी तुमच्या मनात शंका आहे ना, ती शंका कधीच खरी ठरणार नाही. खूप खूप धन्यवाद. सगळे खुश होतात. आढळराव आणि बाळजाबाईच्या लग्नाचा मार्ग मोकळा झालेला असतो. त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद ओसंडून वाहत असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी कृष्णा आणि दुष्यंतने गावकऱ्यांना मनवलंय आणि बाळजाबाई आढळरावांच्या लग्नातील सगळे अडसर दूर झाले आहेत. आता त्यांचं लग्न होणार यात तीळ मात्र ही शंका नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे एकमेकांशी चर्चा करत असतील. कृष्णा दुष्यंतला सांगेल की जेव्हा बाळजाबाईचं सत्य आपण शोधून काढलं होतं, तेव्हा बाळजाबाई विरुद्धचे खूप सारे पुरावे माझ्याकडे होते आणि जर हे पुरावे आज न उद्या एखाद्याच्या हाती लागले तर बाळजाबाईला जेलमध्ये पाठवता येऊ शकतं. बाळजाबाईला जेलमध्ये जावं लागेल. दुष्यंत म्हणेल, कृष्णा असं असेल ना, तर आपण ते पुरावे जाळून टाकूयात, नष्ट करूयात. कृष्णा म्हणेल, हो, हेच योग्य आहे. आणि हे सगळं मैनावती ऐकणार. मैनावती धावत पळत आपल्या रूममध्ये येईल. तेथे पूजा, समर, जयकांत सगळे असतील
आणि मैनावती त्यांना सांगणार, मला एक खूप मोठी बातमी मिळाली आहे, कृष्णा बाळजाबाई विरुद्धचे सगळे पुरावे जाळून टाकणार आहे. हे ऐकून या सगळ्यांना जबर धक्का बसेल. पूजा म्हणेल, नाही 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 नाही, हे पुरावे जाळता कामा नये, कारण हे पुरावे जर आपल्याच्या हाती आले तर आपण पुन्हा एकदा बाळजाबाईला जेलमध्ये पाठवू शकतो. मग आढळराव आणि बाळजाबाईचं लग्नच होणार नाही. त्यामुळे काही करून कृष्ण आणि दुष्यंतने ते पुरावे जाण्याआधी ते पुरावे आपल्या हाती सापडले पाहिजेत. सगळेजण आता हे पुरावे कसे मिळवायचे यासाठी प्लॅनिंग करतील. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.